तर आजच्या पझलसाठी रेडी? येस. जगभर मी फिरतो पण जमिनीवर ठेवत नाही पाय. जगभर मी फिरतो पण जमिनीवर ठेवत नाही पाय. दिवसभर मी झोपतो आणि रात्री मी जागतो. स्टूल घेऊन बसायचं ना. ठीक आहे. कुठल्या ग्राउंडवर चाललंय? ठीक आहे. जा नीट खेळ. उठायचं नाही का आज? संडे, रविवार. मग बायकोला फिरायला नाही न्यायचं काय? जरा काय झोपू दे. उठा उठा, फिरायला घेऊन चला. झोपू दे. एकच तर दिवस असतो, रोज कामच करते मी. तुम्ही रोज पूर्ण आठवडाभर फिरून येता. झोपू दे का जरा. माझ्या फेवरेट एरियामध्ये जाऊन येता तुम्ही, मलबार हिल मध्ये. मी येणार आहे एखाद्या शनिवारी तिकडे. हा, बोला कुठे फिरायला घेऊन जाणार? इकडे बघा माझ्याकडे. मोबाईल ठेवा बाजूला. उठल्यापासून त्या अंगावर ब्लँकेट आणि मोबाईल घेऊन बसलेत. बायकोकडे बघा जरा. मच्छी मार्केट मध्ये जाऊया. मच्छी मार्केट मध्ये कशाला? मच्छी कशाला आणायची? खायचं नाही. खायची नाही मच्छी. खायची आहे का तुम्हाला? मी फिरायचं बोलते, मी मच्छी मार्केटचं नाही बोलत आहे. तुम्ही विषय वळवू नका. मच्छी मार्केट मध्ये जाऊया ना फिरायला. वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी दाखवतो तुला. नको, मी बघितलेली आहे. मी मुंबईलाच राहिलेली आहे. मला सगळ्या प्रकारच्या मच्छी माहिती आहे. मुंबईच्या पोरीला मच्छी थोडी माहिती असते. माहिती असते. आम्हाला समुद्र किनारा जवळ आहे. बोला. सांग बघू कुठल्या कुठल्या मच्छी. नाही, मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. तुम्ही फिरायला कुठे नेणार ते सांगा मला. बाकी सगळं बाजूला. तुम्ही विषय चेंज करू नका. मच्छी सांगा. कुठे कुठे फिरायला नेणार ते सांगा लवकर. जाऊया कुठेतरी आज फिरून येऊया. नक्की का? नक्की. बघा. हा, ठीक आहे. उठा, आंघोळ करा. चुकीचं आहे ते साले दुसरा जे यूज करून घेतात. कधी 200, कधी 300, कधी 400. परत जायचं नाही. तेवढ्या वेळामध्ये अभ्यास करतो. 400 रुपयासाठी हा किती तास दिले त्यांच्यासाठी? सांगितलं किती तास होते? 10:30 ते रॅलीमध्ये जायचं यांच्या. किती ते किती तास? 1.5 तास सांगितला होता, बरोबर ना? पण सुरू किती वाजता झालं? 1.5 तासानंतर. आणि संपलं किती वाजेपर्यंत होता तू तिथे? आता कसं आहे माहितीये का, ते कॉलेजच्या मुलांनी घेतात आणि हे पैसे देतील कारण त्याची गॅरंटी नाहीये. चांगला असेल तर देणार, नसेल तर नाही जाणार. हा का थोडी का विचारायला जाणार बाबा माझे पैसे तुम्हाला बोलवलं होतं का भांडायला थोडी जाणार आहे. किती तास? 1.5 तास सांगितला होता, तर तुझं काम किती तास झालं? 2-2.5 तास, बरोबर ना? म्हणजे ते लोक 1.5 तासाच्या नावाखाली अख्खा दिवस खराब करतात की नाही? मग आपला बाकीचा वेळ वाया जातो ना. आपण 1.5 तासाच्या लालचने जातो. हे भेटतो म्हणून नाश्ता आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. असं काय वेगळ्या 5 स्टार मध्ये नेऊन तू नाश्त्याला काय दिला नाही. नाश्त्याची क्वालिटी पण कशी असेल तेही माहिती नाही आपल्याला. ठीक आहे, इजा अनुभव म्हणून ते गेलाच परत नाही जायचं. अरे चल तर मग चल, मजा येते, पैसे भेटत नाही. असलं पैसे आपल्याला नको आहे. एकदा पॉलिटिशियन बरोबर ती सवय लागली ना त्यांच्या मागे पुढे फिरायची, की त्या मुलांचं आयुष्य संपलं समजायचं. ते अभ्यास काय करत नाही, कारण इन्स्टंट पैसा मिळतो ना. तेवढा पुरतोच तो पैसा. आठवड्याचा खर्च 500 रुपये आहे, तर ते 500 रुपये कसं काढायचं हे तू ठरवायचं. आणि जर 500 रुपये नसेल तर 250 रुपये असेल तर मला 250 रुपये मध्ये मला आठवडाभर काढायचं आहे. हे तू टेक्निक शिक. चल माझं 500 रुपये सुटलं म्हणजे मला दुसरं काय करायचं हे नाही. मग हे तर लालच बोलतात त्याला. जसं आहे त्याच्यामध्ये ऍडजस्ट करायला तू शिक. चल रे ये 2 तास काम कर, त्याला महत्व नाहीये. आणि तो चुकीचा मार्ग आहे त्र्यंबक. त्याला बोलतो गधा मजुरी राबून घेणे. तुला गधा मजुरी नाही करायचंय. 200-300 साठी तुझा वेळ अख्खा दिवस घेणार आणि निवडून येणार. ते ॲक्च्युअली खरोखर लोकांनी त्यांच्या बरोबर गेलं पाहिजे. पण काय बोलतात ना, ते गर्दी दाखवण्यासाठी ते लोक विकत घेतात.
तुला असं चांगलं विकत घेतल्यासारखं झालं 400 हा, रुपयामध्ये. गर्दी वाटण्यासाठी विकत घेतात ना ते लोक. तुला तशी पैसे दिलं म्हणजे काय, आपण पैसे कशाला देतो, कुठली गोष्ट आपण घेतो त्यावेळा विकत घेतो त्यावेळा पैसे देतो. म्हणजे तुलाही त्यांनी 2 तासासाठी किंवा 4 तासासाठी विकतच घेतला होता ना. मग कसं झालंय जेवण? मस्त फर्स्ट क्लास तंबरा मासा खाला. खाल्ला? आईने बनवलेला मासा आवडला वाटतं त्याला. काय केलं आता बारीक बारीक पिशवी नाही. वाट आवडली का चव? ठीक आहे. कोल्ह्याला द्राक्ष आंबट. पण तू कशाला कळ काढते नवऱ्याची? मी नाही काय कळ काढली, ते बंद करा, तुमचा आवाज येत नाही. नवऱ्याला डिवचायचा आणि मग नंतर म्हणायचं नवरा बांधतो. हा, खरं की काय? दिवस की तुझं माइंड सटकतो. ते बंद करून बोला, काय बोलताय ते बोला. नवरा कधी पण गरीब असतो, हा. नवऱ्याला डिवचायचं नाही. डिवसलं की तो चिडतो. हो का? नवऱ्याला कोणी डिवचत नाही, नवरा काम वाढवून नवऱ्याला ठेवतो. बायको डिवसते. हो का? मग दुसरं कोण येणार आहे डिवसायला? जसे तू मला डिवसते म्हणजे तू डिवसतेस मला. मी कशाला डिवचले? मी तुमच्या चांगल्या कामाचं सांगितलं की राऊंड मारा, फिरा. काय बोलली ना तू? खाल्ल्या खाल्ल्या झोपले तुम्ही म्हणून मी बोलले. त्याच्याबद्दल बोलत नाहीये. मग कशाबद्दल? हिता कोणी काय केलं होतं हिता? अ? हे काय केलं मी? तुम्ही उठत नव्हते म्हणून मी तसं केलं. हिता कोणी काय केलं होतं? तुम्ही उठत नव्हते. काय झालं? दरकार नाही. आरोप टाकत मी यांचं ब्लूटूथ धापलं, माझं ब्लूटूथ हरवलं तर ह्यांना वाटतं मी यांचं ब्लूटूथ धापलं. थांब, त्यांना येऊ दे, त्यांना येऊ दे, मग बोलू दे. ह्या बॅग आणि खाली टाकून ठेवलेलं सगळं. 1 मिनिट थांब, त्यांना येऊ दे. तू एकटा बोलू नाही. ते काय बोलत होते बोला तुम्ही. मागव मग. हा, ब्लूटूथचं काय? हा, ती साडी तर मागवायचीच आहे. मी आता चेक करते आणि मागवते. माझं ब्लूटूथ मी दिवसभर वापरलं, रात्री वापरलं आणि सकाळी उठल्यापासून मला ब्लूटूथ दिसत नाहीये. कारण की ते ब्लूटूथ त्या बॅग खाली पडलेलं होतं. त्याने शोधला ना आता, त्याने शोधला आता. मी सकाळी शोधलं इथं. हा, दरकार पाहिजे माणसाला ठेवायचा. मी सकाळी शोधलं. तुम्ही शोधलं नाही, काय नाही, त्याने बॅग खालून शोधलं. माझ्या समोर त्याने आता बॅग मधून आता काढलं. मी जे ब्लूटूथ मागवणार आहे ना, मग बोलायचं ना तर मग बाळा माझा ब्लूटूथ तू घे आणि मला तुझं वाला दे. अशी चिटिंग नाही करायची. बघा आता मी जे ब्लूटूथ मागवणार आहे ते बघून तुला फक्त तुझं पडली नका मारू की माझा ब्लूटूथ तू घे आणि तुझं ब्लूटूथ मला दे, बस. मला दे 1 दिवस वापरायला. मग आता स्पेशल चहा पितात, त्यांना काय आता बोलू नकोस. 1 दिवस नाही काय नाही. एकदम स्पेशल चहा. आतापासून ते माझ्या हातचा चहा पिणार नाही आता ते. गप बस तू तुला. काय करायचं? काय आलंय? हा, निघाले नाही काय निघालं? बीत घेतलं. कुठलं काय निघालंय? पंखा लाव रे. बायकोला जोपर्यंत त्रास देतील तोपर्यंत काय नाही निघणार. पंखा लाव, झोपू दे. उठा उठा उठा.